1000 दिवसात 1000 पुस्तकं. कसं सुरू झाला हा प्रवास? पुस्तकं वाचताना माझा आणि घड्याळाचा संबंध बिघडले. म्हणजे मी तासनतास पुस्तकं वाचत होतो. पुस्तकं वाचताना तो अट्रॅक्शन पॉइंट जो आहे किंवा जी लव्ह मोमेंट यू आर टॉकिंग अबाउट इज त्यातल्या ज्या गोष्टी आहेत ना त्यांनी मला पुस्तकांच्या प्रेमात पाडलं. सुरुवातीच्या काळामध्ये आपण गेलो तर व्यक्ती आणि वल्ली मला खूप भावलेलं पुस्तक होतं. त्याच्यानंतर मी मृत्युंजय वाचलं आणि मी अक्षरशः रडलोय. माझा जो रिव्ह्यू असतो ना ऑनेस्ट रिव्ह्यू असतो आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे असतातच असतात. मला एका US बेस्ड ऑथरनी कॉन्टॅक्ट केला. तिने मला सांगितलं माझं पुस्तक रिव्ह्यू करशील का? म्हणजे ठीक आहे करतो. तिने मला पुस्तक पाठवलं. मला वाटतं किंडलवरनं पुस्तक घेतलं मी ते आणि ती बाई ऑफेंड झाली. माझी 1000 दिवसाची लिस्ट बघितली तर त्याच्यामध्ये इंग्लिश जास्ती दिसेल तुम्हाला. त्याचं मेजर रिझन हे आहे की मराठी लेखक, मराठी प्रकाशक हे असं काही गरजेचं असतं हे ते मान्यच करत नाहीये. मार्केटिंग करायचं असेल तर इंग्लिशमध्ये पण पैसे लागणार आहेत, मराठीमध्ये पण पैसे लागणार आहेत. इंग्लिश प्रकाशक ते करतोय, इंग्लिश ऑथर ते करतोय, मराठीमध्ये हिंदीमध्ये तेवढं होत नाहीये. त्याचं कारण आहे व्हॉट आय पर्सनली फील इज द माइंडसेट की अरे रिव्ह्यूनी कुठं काय सेल होतो का? खरं सांगू का, असं काही करायचं असेल ना तर तुम्हाला वेडं व्हावं लागतं आणि वेड्या लोकांच्या नादी घरचे पण जास्ती लागत नाही.